आज आपण करूयात करटुल्याची साधी सोपी भाजी। ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते आणि ही औषधी असल्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी जरूर खावी। करटुली घेताना छोट्या साईजची घ्यावीत, फार मोठी घेऊ नयेत कारण ती जून झालेली असतात। मी इथे करटुली स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। आता या भाजीचे आपल्याला बियांसकट पातळ काप करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपली सर्व भाजी चिरून झालेली आहे। भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलले की थोडासा हिंग घालायचा आहे। हिंग छान फुलला की गॅस बारीक करून अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर चिरलेली भाजी फोडणीत घालायची आहे। 2-3 वेळा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांची एक वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवून 2 मिनिटे झालेली आहेत। भाजी परत एकदा परतून घेऊन अजून एक वाफ काढून घ्यायची आहे। 2-3 मिनिटं झालेली आहेत। परत एकदा झाकण काढून भाजी छान एकसारखी करून घ्यायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही। आता आपली भाजी शिजली आहे का नाही ते बघूयात। आपली भाजी छान शिजलेली आहे। जर भाजी शिजली नसेल तर झाकण ठेवून अजून एक वाफ काढून घ्यायची। आता घालूया आपल्या चवीनुसार लाल तिखट। करटुली कोवळी असल्यामुळे आपली भाजी 2 वाफांमध्येच शिजलेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपली भाजी तयार आहे। पण तुम्हाला अजून कुरकुरीत भाजी करायची असेल तर झाकण न ठेवता ही भाजी अशीच 2-3 मिनिटे परतायची आहे, म्हणजे ही भाजी छान कुरकुरीत होते। मला अशी कुरकुरीत भाजी खूप आवडते। आता 2-3 मिनिटं झालेली आहेत। आपली भाजी छान कुरकुरीत झाली आहे। आपण ही भाजी बियांसकट चिरलेली आहे। त्या बियासुद्धा खूप छान कुरकुरीत होतात आणि खायला एकदम मस्त लागतात। तर अशी ही फक्त पावसाळ्यात मिळणारी रानभाजी नक्की तुम्ही करून बघा। ताजे सकस अन्न खा आणि निरोगी रहा। धन्यवाद।